सावकाश सावकाश. काय काय त्रास आहे? मणक्यामध्ये भगभग करतं बघा, मणक्यात आणि कमरेत. मणक्यात बगबग करतं म्हणजे नेमकं कुठं करतंय? म्हणजे इथं पाठीत पाठीत. हां, आणि कमरेत. दोन्ही ठिकाणी बगबग करतो. हो. मानेमध्ये? मानेमध्ये काय नाही. खूप क्रिटिकल केस आहे. त्यांचा D6 आणि D7 पूर्ण मणका फ्यूज झालेला आहे आणि सर्वायकलमध्ये कंप्रेशन येते, कमर बोन ठिसूळ झालेले आहेत आणि लंबरमध्ये बाहेरनं हे जे आहे इथं L4 L5 कंप्रेशन हे सगळं आहे. खूप क्रिटिकल केस आहे. त्यांचं हे दुसरं सेटिंग झालेलं आहे. सगळ्यात जास्त हे इथं प्रॉब्लेम आहे यांचा मोठा झाला होता यांचा, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेला आहे. D6 आणि D7 मध्ये स्पायनल कॉर्ड दिसत नाही, एकदम चिमल्या गेला. इथं जसा क्लिअर दिसतो हे डायमीटर त्यांचा, हे ह्याच्यामध्ये दिसत नाही बघा. पूर्ण हे झालेलं आहे. सपोर्ट घेऊन चालू शकता? हा सपोर्ट पण चालू शकतात. परवा तुमच्याकडे आल्यावर मला उचलून आणले होते. 2 माणसांनी उचलून आणले होते ना? पाय उचला. उचलतात दोन्ही पाय आता? हा उचलतात. काय काय फरक पडला पहिल्या ट्रीटमेंटमध्ये? पहिला ट्रिप म्हणजे तर जरा पहिला एकदम सुंदर बोट सुद्धा हलत नव्हता. हां पण ते एकदा केलो, एक दावा केलो. हां दावा करून पाय ओढून घ्यायचं, सोडायचं, ओढायचं, सोडायचं, उठून तसंच प्रयत्न केलो. हां. मग त्याच्याने जरा सगळं आता युरिनची पिशवी काढली, लघवीची पिशवी काढली. त्याचं काय मला उगाच शोकी म्हणून लावल्यासारखं झालं होतं मला. हां हां ह्या काहीच त्रास नव्हता मला लगेच वगैरे. हां ते विनाकारण 20,000 रुपये काढलं मी 15 दिवसाला. हां विनाकारण हां हां. काहीच तेच म्हणलं होतं ना तुम्हाला, लघवीचं होल्ड होता येतं तर मी काढून टाका ती पिशवी. मी स्वतः काढलो, हे कुणाला लावलं नाही. हां आपोआप निघाले. ठीक आहे. हं. बस राईट. हा हा. अरे बापरे. बा हा तर बरंच वाटत आहे. खरंच आहे. तुमच्या जवळ येऊन आल्यापासून माझं मी उठतो. पहिलं उठता येत होतं का? राहिला असा बोट बी हलत नव्हतं. उठायचं तर कुठं घायचं नाही. हम्म. एवढं बोट सुद्धा बोटाला असं हे केलं तरी ते हलत नव्हते. एकदा झोपून दाखवा, परत उठून दाखवा. उचला पाय, उचला उचला. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां झोपलेलं असं मुडदा पडल्याने पहिला. बरं. उठून दाखवा आता. जरा जागा जरा मोठा असलं ना, मी म्हणजे हात बी लावायचा लागत नाही. ठीक आहे, पण पहिला अजिबात उठता येत नव्हतं. पाय बोट हल्लं नाही. उठायचं तर पुन्हा. हां. आता ह्या साईडला होता येत नाही, त्या साईडला होता दोन्ही येत बी बाजूला. नाही. पहिलं एक बी पाय हलत नव्हता. अजिबात हे काय कमरेपासून काहीच हलत नव्हतं. काय चालत नव्हतं. असं हात आता तुम्ही धरून असं इकडे वळायचं, इकडे वळायचं. हात धरू ना, पाय करून बसा इकडं. इकडे राईट. सोडा खाली. ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर काय परिस्थिती होती तुमची? ट्रीटमेंट मध्ये घ्यायच्या अवस्थामध्ये मी एकदम सुंद होतो. म्हणजे कमरेच्या खाली सगळं सुंद होतं. हां कमरेच्या वरती मला सगळं सुचत होतं. बरं. आणि कमरेच्या खाली काय काय जाणवत नव्हतं तुम्हाला? कमरेच्या खाली एकदम सुंद होतं. एकदम सुंद म्हणजे असं मारलं की कळत होतं, पण लई म्हणजे काहीच हालत नव्हतं. आता तुम्ही ह्या करवटच्या ह्या करवटला होऊ शकता सगळ्याचे? हा दोन्ही बाजूला वळू शकतो. पहिला बी वळलो
उठून बी बसू शकता, सगळं करू शकता. हा उठू जरा जड जाते उठतात. एका बाजूला जरा हे टाईट टाईट धरते. येताना ते 2 माणसं उचलून आणले होते तुम्हाला, हा आता 2 माणसं पकडून आणले ती. आणि डॉक्टरने काय सांगितलं होतं सजेशन? डॉक्टर म्हणले होते ऑपरेशन शिवाय इलाज नाही, ऑपरेशन शिवाय इलाज नाही. आणि ऑपरेशन बी तुमचं एक नाही हां, 2 आहेत. 2 आणि- ठिकाणी करावं लागेल. 2 ठिकाणी करावं लागेल. बरं, मग एकदाच दोन्ही बी करता येत नाही. अच्छा, म्हणजे गॅरंटीज नाही समजा. हो ठीक आहे. आजचं दुसरं ट्रीटमेंट झालं, आजच्या दुसऱ्या ट्रीटमेंटनं समाधानकारक आहात? समाधानकारक म्हणजे जरा पाठीत वगैरे जरा बरं वाटलंय. हां. मग हे पाठीत हे पाय बी जरा बरेच वाटले. हं.